नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, घरच्या घरी कमी खर्चामध्ये कोणतेही सप्लिमेंट न घेता वजन कमी करता येते हे मी तुम्हाला सांगत असते। तर सर्वात प्रथम माझा जो अगोदरचा व्हिडिओ आहे ह्याच टी-शर्टवरचा तो मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघा। तर ह्या व्हिडिओमध्ये माझं पोट भरपूर दिसतंय, कमरेचा भाग दिसतोय, त्यानंतर शिटच्या भागाची चरबी पण दिसतीये आणि मांड्या पण दिसताय, तुम्ही बघू शकताय। तर आता हे जे पोट, कंबर, मांड्या, शिटच्या भागाची चरबी मी कमी केलेली आहे, तुम्ही बघू शकताय। श्वास माझा नॉर्मल आहे, पोट वगैरे आत घेतलेला नाहीये, कारण की मी स्वतःला फसवत नाही आणि मला तुम्हाला पण फसवायचं नाहीये। तर घरच्या घरी कमी खर्चामध्ये मी माझं वजन जे आहे ते कमी केलेलं आहे। तसंच माझ्यासोबत सप्टेंबरपासून ज्या मैत्रिणी ऑनलाईन एक्सरसाइज करतात, ऑनलाईन एक्सरसाइजचे क्लास मी घेते सप्टेंबरपासून, त्यांचे पण छान छान वजन कमी झालेले, फक्त घरगुती आहार घेऊन आणि एक्सरसाइज करून। तर तुम्ही पण तुमचं वजन घरच्या घरी कमी खर्चामध्ये कमी करू शकताय। फक्त वजन कमी करताना संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि एक्सरसाइज आणि डाएटचं सातत्य, तुम्ही सातत्य आणि संयम ठेवला तर तुमचं वजन नक्कीच कमी होणार। बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, आपलं ज्यावेळेस वजन वाढतं त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपलं फास्ट वजन कमी झालं पाहिजे, फास्ट। मग आपण काय करतो, डाएट कडक करतो किंवा काहीतरी सप्लिमेंट घेतो की जेणेकरून आपलं पटकन वजन कमी झालं पाहिजे। पण असं न करता तुम्ही जर समजा स्वतःला वेळ दिला, मला वजन तर कमी करायचं आहे, फक्त घरगुती आहार घेऊन आणि एक्सरसाइज करून जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर फक्त तुम्हाला सातत्य आणि संयम ठेवावं लागणार आहे, होय ना। सातत्य म्हणजे तुम्हाला रोज एक्सरसाइज करावी लागणार आहे, रोज तुमचा जो आहार आहे तो हेल्दी आहार घ्यावा लागणार आहे आणि तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे की हळूहळू का होईना माझं वजन कमी होणार आहे। फास्ट वजन कमी करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण की बरेच वेळा काय होतं, आपण शॉर्टकट मार्ग निवडतो, होय ना। शॉर्टकट मार्ग म्हणजे काहीतरी सप्लिमेंटचा आधार घेणं किंवा मग डाएट खूप स्ट्रिक्ट करणं, लिक्विड डाएट करणं, चुकीचे डाएट करणं की जेणेकरून त्याचं आपल्याला वजन तर कमी होतं पण त्याचे दुष्परिणाम पण खूप होतात। वीकपणा येतो, म्हणजे अशक्तपणा येतो, त्रास होतो, हातपाय गळून जातात, स्किन लॉस होते, आपल्याला बरेच असे साईड इफेक्ट होत असतात। मग मैत्रिणींनो, तुम्ही वजन कमी करायचं असेल तर फक्त स्वतःला वेळ देणं महत्त्वाचं आहे, सातत्य आणि संयम ठेवलं तर वजन नक्की कमी होतं। आता मी माझं वजन घरच्या घरी कमी केलेलं आहे, कोणताही शॉर्टकट मार्ग मी घेतलेला नाहीये, फक्त मला घरगुती आहार घेऊन आणि रोज 1 तास एक्सरसाइज करूनच माझं वजन कमी करायचं आहे असं मी अगोदर ठरवून ठेवलं। कारण की मी बाहेरचं कोणतंही प्रोडक्ट किंवा सप्लिमेंट एखादं ते घेऊन मी माझं वजन कमी केलं समजा, तर मला परत वरण भात भाजी चपाती हे तर खायचंच आहे ना। सप्लिमेंट मी पूर्ण लाईफ टाईम घेऊ शकत नाही, आयुष्यभरासाठी घेऊ शकत नाही, कारण की म्हणजे आपण वरण भात भाजी चपाती हेच खाणार आहोत ना। ते सप्लिमेंट बंद केल्यानंतर, वजन कमी केल्यानंतर तुम्ही ते बंदच करणार आहे ना सप्लिमेंट। मग त्यामुळे मी माझं घरातले जे पदार्थ आहे तेच खाऊन वजन कमी करणार, कोणताही सप्लिमेंट न घेता माझं वजन कमी केलं आहे मी। आणि मला लाईफ टाईम जो आहार घ्यायचा आहे तोच आहार घेऊन मी माझं वजन काय केलं आहे, कमी केलं आहे, जेणेकरून माझं वजन मला मेंटेन ठेवण्यास मदत होणार आहे, होय ना। आता मी वजन कमी केलं, बऱ्याच वेळा काय होतं, आपण वजन कमी करून घेतो, त्यानंतर परत काय करतो, आपण आहार सोडून देतो, एक्सरसाइज सोडून देतो आणि आपलं वजन परत रिटर्न वाढतं, झपाट्याने वाढतं। मग तसं होऊ नये, होय ना। आपलं वजन मेंटेन राहावं याच्यासाठी मी रेग्युलर जो आपला आहार आहे तोच घेते आणि रोज 1 तास एक्सरसाइज करते की जेणेकरून माझं वजन मेंटेन राहण्यास मदत होणार आहे। आणि राहिलेलं जे थोडंफार पोटाचा भाग, कमरेचा भाग तो कमी करण्याच्या एक्सरसाइज पण मी करते, फक्त त्या थोड्याशा ॲडव्हान्स करते। अगोदर बेसिक एक्सरसाइज केल्या शरीराला सवय होईपर्यंत, त्यानंतर थोडं काउंटिंग वाढवलं, काउंटिंग वाढवल्यानंतर ॲडव्हान्स एक्सरसाइज सुरू केल्या। आत्ता ज्या एक्सरसाइज करते मी ते थोड्याशा परत अजून चेंज केल्यात, अजून ॲडव्हान्स एक्सरसाइज करते की जेणेकरून मला त्या एक्सरसाइजने माझा जो राहिलेला कमरेचा साईडचा थोडासा फॅट आहे आणि हा जो पोटाचा, ओटीपोटाचा जो घेर आहे तो काय होणार आहे, माझा कमी होणार आहे। तसं पाहायला गेलं तर भरपूर मी कमी केलेलं आहे। तर तुम्ही माझ्या अगोदरचे साडीवरचे फोटो बघू शकता, तुम्हाला समोर दाखवते मुलाचं सिझेरियन डिलिव्हरीनंतर मुलाचा पहिल्या बड्डेचा वेळेचा फोटो आहे बघा, आणि तो तुम्ही बघितल्यानंतर तेव्हाचा फोटो आणि आत्ताचं मी तुमच्याशी बोलते, आतामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। तर इतका जो बदल आहे तो मी स्वतःमध्ये घडवून आणलेला आहे, पण मी स्वतःला 3 वर्षे दिलेले, 3 वर्षामध्ये मी माझं एक्सरसाइजचं आणि डाएटचं रुटीन जे आहे ते ठेवलेलं आहे म्हणजे मी हळूहळू माझं वजन कमी करण्याचा प्रयत्न केले। मला घाई गडबड नाही आहे, कारण की मला ऑलरेडी हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे। आता माझी गोळी वगैरे सर्व बंद आहे, आता मला कोणताही त्रास नाही आहे, नॉर्मल आहे थायरॉईड। त्याच्यासाठीच मी एक्सरसाइज आणि हेल्दी आहार घेते की जेणेकरून हायपोथायरॉइडिझम परत वाढू नये, परत गोळी सुरू होऊ नये आणि वजन पण वाढू नये। त्याच्यासाठी
1 तास रोज द्यायचा आणि रोज हेल्दी आहार घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. 1 तास देऊ शकतो आपण स्वतःला. म्हणून मी काय केलं आहे, स्वतःला 1 तास रोज देते. संयम आणि सातत्य ठेवते की जेणेकरून वजन पण मेंटेन राहणार आहे. राहिलेलं जे चरबी आहे पोटावर कमरेवर थोडीफार ती पण कमी होतीये. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, आपण वजन कमी करण्याची सुरुवात करतो आणि वजन कमी करण्याची सुरुवात केल्यानंतर आपल्याला काय वाटतं, आता वजन कमी करण्याची सुरुवात केली, पटकन आपलं वजन कमी झालं पाहिजे. आणि मग पटकन 8 दिवस झाले का आपण वजन काट्यावरती उभं राहतो आणि बघतो किती किलो वजन कमी झालं. मग कधी कधी आपलं वजन त्या काट्यावरती दाखवत नाही, पण शरीर हलकं झालेलं असतंय, होय ना. शरीर हलकं म्हणजे पूर्ण रिलॅक्स वाटतंय, अंग मोकळं वाटतंय, पण त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. आपलं लक्ष कुठं असतंय, वजन काट्याकडे असतंय की तिथे माझं वजन कमी नाही दाखवलं. परत डिमोटिवेट होतो. परत 1 महिना झाला का परत वजन काटाच बघतोय आपण, स्वतःच्या शरीराकडे बघत नाही. मग तिथेच बघतोय, तिथे कमी दाखवत नाही, परत नाराज होऊन जातोय, जाऊ दे आता मी माझी काही वेट लॉस जर्नी परत सुरू करत नाही, मी वजन काही कमी करत नाही, असं बऱ्याच वेळा आपण करतो, होय ना. तर तसं करू नका मैत्रिणींनो. तुम्ही वेट लॉसवर भर न देता फॅट लॉसवर भर द्या. तुम्ही आरशामध्ये स्वतः समोर ज्यावेळेस उभा राहाल त्यावेळेस तुम्ही बारीक दिसला पाहिजे, तुमचा फॅट कमी झाला पाहिजे, असं बघा तुम्ही. फॅट लॉस महत्त्वाचं आहे, वेट लॉसकडे लक्ष देऊ नका. फॅट लॉस झाला ना का आपोआप वेट लॉस पण होणार आहे तुमचं. मी जास्तीत जास्त फॅट लॉसवर भर देते, इंच लॉसवर भर देते, वेट लॉसवर भर देत नाही. आणि मी ऑनलाईन क्लासमध्ये पण हेच पटवून सांगते की तुम्ही वेट लॉसवर जास्तीत जास्त भर न देता तुम्ही फॅट लॉसवर भर द्या, इंच लॉसवर भर द्या. तुमचे कपडे सैल होत आहेत, तुमची डबल एक्सेलची साईज मीडियम साईजकडे येते, एक्सेलवरती येते, हे बघा तुम्ही. तुमचं शरीराचं इंच लॉस होतं आहे हे बघा, तुम्ही वेट लॉस बघू नका. हळूहळू तुमचं फॅट लॉस झालं ना तर बरोबर वेट लॉस होणार आहे. हे सर्व मी ज्यावेळेस पटवून देते ना त्यावेळेस त्यांना पण पटतं आहे. 1 महिना झाल्यानंतर ताई पूर्ण अंग हलकं झालं आहे, मोकळं वाटतं आहे आता. मग त्यावेळेस मी त्यांना सांगते तुम्ही जे मापं घेतलेले आहेत, मेजरमेंट केलेलं आहे पोटाचं, मांड्यांचं, शीटच्या भागाचं, आता तुम्ही ते करून बघा. बघा 1-1, 2-2, 3-3 इंचने तुमचं जे इंचेस आहे ते कमी झालेलं असेल असं मी त्यांना सांगते. आणि नक्कीच ते 2-2, 3-3, 4-4 इंचने कमी झालेलं असतं ओटीपोटाचा घेर, मांड्यांचा, कमरेचा, आणि खूप छान असा रिझल्ट त्यांना आलेला असतो. त्यावेळेस त्यांना कळतंय की नाही वजन काट्यावरती वजन कमी होतं का हे नाही बघायचं, शरीरातलं फॅट कमी होतं हे बघितलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस त्यांना पटतंय ना त्यावेळेस त्यांचं वजन पण कमी होतं आणि फॅट लॉस पण कमी होतं. कारण की स्ट्रेस येत नाही ना, इथे टेन्शन घेत नाही, कारण की आपण फॅट लॉसवर भर देतोय. ज्यावेळेस आपल्याला एखादी व्यक्ती समोर बघते त्यावेळेस आपण बारीक दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही वजन कमी करताय त्यावेळेस एखाद्या लग्न कार्यात वगैरे जा आणि मग त्यावेळेस कोणीतरी आपल्याला सांगतं अगं काय करते तू, बारीक दिसते, असं ज्यावेळेस आपल्याला म्हणतात ना त्यावेळेस हा आपल्यामध्ये काहीतरी फरक दिसतोय. आता त्यांनी तुमचं वजन बघितलं का काट्यावरचं, नाही बघता क्षणी तुमचं फॅट लॉस झालंय, इंच लॉस झालाय, म्हणून तुम्ही त्यांना बारीक दिसताय, बरोबर आहे ना, बारीक दिसताय. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे का तू काय करते, आता तू बारीक दिसते, छान दिसते. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा मैत्रिणींनो, अगोदर फॅट लॉसवर भर द्या. फॅट लॉस झालं ना तर वेट लॉस नक्की होणार आहे. बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत की त्या जास्तीत जास्त टेन्शन घेऊन बसलेलं असतं, माझं वजन कमी होत नाही, वजनच कमी होत नाही, काट्यावर वजनच कमी दाखवत नाही. तुम्ही काय करा, 3 महिने स्वतःला द्या, सातत्य ठेवा, संयम ठेवा आणि तुमचं वजन कमी करण्याची सुरुवात करा. बघा नक्कीच तुमचं फॅट लॉस, इंच लॉस होणार आहे. आणि याच्यावरती भर द्या. ज्या मैत्रिणी वेट लॉस म्हणजे काट्यावरती लक्ष देत आहे ना त्यांच्यासाठी खास आहे. बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी पण लक्ष देऊन तुमचं सातत्य ठेवा, डाएटमध्ये, एक्सरसाइजमध्ये संयम ठेवा, वजन कमी होणार आहे. संयम ठेवायचा आहे आणि स्वतःला वेळ द्यायचा आहे, होय की नाही, म्हणजे तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना वजन कमी करायचं आहे पण वजन कमी करताना सातत्य राहत नाही आहे, रुटीन व्यवस्थित फॉलो होत नाही आहे, कंटाळा येतोय मध्येच, होय ना, आळस येतोय, कंटाळा येतोय, फॉलो होत नाही आहे. सर्व माहिती आहे, वजन कसं कमी करायचं सगळं माहिती आहे, फक्त ते फॉलो करता जमत नाही किंवा कंटाळा येतो, आळस येतोय, रुटीन फॉलो होत नाही. जर समजा तुमच्या बाबतीत असं होत असेल तर माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. मी तुमच्याकडनं सर्व हे डेली रुटीन जे आहे ना ते तुमच्याकडनं फॉलो करून घेईल. तुमचं सातत्य, एक्सरसाइज आणि डाएटमध्ये जे सातत्य आहे ते पण फॉलो करून घेईल, जेणेकरून तुमचं फॅट लॉस आणि वेट लॉस छान होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच क्लास जॉईन करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे क्लास जॉईन करतात त्यावेळेस आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, 2 ग्रुप आहे, एक एक्सरसाइजचा वेगळा आहे आणि डाएट ग्रुप आहे. मग डाएट ग्रुपमध्ये तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय काय खाताय, कोणती ड्रिंक पिताय, कोणता नाश्ता करताय, हे सर्व जे आहे ते फोटो अपलोड करत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला मोटिवेशन मिळतं. बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या फॉलो करताय म्हणजे मी पण फॉलो केलं पाहिजे, होय की नाही, मग त्यांचं बघून आपण फॉलो करायला लागतो, एक मोटिवेशन मिळतं. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा,
नक्कीच माझ्याशी कनेक्ट व्हा, ऑनलाईन एक्सरसाइज जॉईन करा आणि तुमचं जे वजन आहे, फॅट लॉस आहे, वेट लॉस आहे, हे कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने घरच्या घरी घरगुती आहार घेऊन कोणताही सप्लिमेंट न घेता मी माझं वजन कमी केलेलं आहे. ज्या मैत्रिणी ऑनलाईन एक्सरसाइज करतात माझ्यासोबत त्यांचे पण वजन कमी झालेले आहेत. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन एक्सरसाइजचे क्लास जॉईन करा. आपला घरगुती आहार कसा घ्यायचा हे माझ्याकडून व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर वजन कसं मेंटेन ठेवायचं हे पण शिकून घ्या. तर तुम्हाला जर समजा तुमचं वजन कमी करायचं असेल, फॅट लॉस करायचा असेल, तर हा जो खाली स्क्रीनवर नंबर दिसतोय नक्कीच मला व्हॉट्सअप करा आणि क्लास तुम्ही जॉईन करू शकता. लवकरात लवकर तुमची वेट लॉस जर्नी सुरू करा, म्हणजे तुम्ही पण छान बारीक दिसणार आहे आणि तुमचं फॅट लॉस आणि वेट लॉस होणार आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.